जो विषय आपण घेतला होता, एक भूमिका स्वीकारून आपण या विषयाकडे पाहिलं होतं. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे ते म्हणाले त्याच्यामधल्या तत्त्वज्ञानाच्या बाजूनी आपण जाऊया. अर्थात विषय तत्त्वज्ञानाचाच आहे, त्यामुळे आणखीन वेगळा विचार करून तत्त्वज्ञानाची गोष्ट घ्यायला पाहिजे होती असं नाही. पण तरीसुद्धा पुष्कळ वेगळंही विवरण आपल्याला करता आलं असतं किंवा एका वेगळ्या अंगाने थोडा विषय समजून घेता आला असता, नाही असं नाही. परंतु स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे आपण पूर्णपणे तत्त्वज्ञानाला जोडून राहिलो. कदाचित विषयाला एक अवघडपण आलं असेल किंवा थोडं रुक्षपण आलं असेल, पण त्याला काही इलाज नाही, कारण विषय तो मांडणीमध्ये सुद्धा माऊलींनी जास्त दृष्टांत घेऊन विषय वाढवला नाही आहे. तेवढ्यात थोडक्यात थोडका आणि झरझर विषय पुढे नेला आहे. अनेक संकल्पना, आता शेवटी तर झटझट 2-4 संकल्पना मांडल्या आहेत. त्यामुळे आपण शक्य आहे तितका स्पष्टीकरणाचा भाग आपण घेण्याचा प्रयत्न केला, परंतु विषय खूप खोल आहे आणि मांडणी त्या 65 ओव्यांमध्ये अगदी एखादं तत्त्वज्ञान ठासून भरावं तसं अगदी ठासून भरलेलं, ठाशी वय अगदी. आणि त्यामुळे शेवटी किती आपल्याला वाटलं तरी पुन्हा असं वाटतं अरे हे आणखीन आपण जास्त घेतलं असतं तर बरं झालं असतं, त्याच्याबद्दल अजून आणखीन आपल्याला विचार करता आला असता तर बरं झालं असतं. असो, हे कधी संपत नाही आणि संपत नाही म्हणूनच आनंद आहे त्याच्यामध्ये. तर आज आता आपला अगदी शेवटचाच टप्पा आणि शेवटच्या टप्प्यावरती आपण शक्यतो विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूया. काल बघितलं त्याप्रमाणे 56वी ओवी काल आपण संपवली होती. त्यांनी सांगितलं की हे बघ, हे तुझं निमित्त करून ह्या ठिकाणी आपण ह्या पत्राचा प्रपंच केला आहे. ह्याच्यामधून तू तुझ्या आणि माझ्या ऐक्याची जाणीव करून घे आणि जे मी तुला लिहून पाठवलं आहे ह्या संवादाचा विचार कर. तो संवाद हे फक्त आत्म्याचंच स्फुरण आहे हे लक्षात ठेव आणि आपण दोघेही एका स्तरावर आहोत. आता तू फक्त एकच भावना कर की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, असं म्हणून ती ओवी संपते. तैसे केली या गोठी तयात उघडी जे दृष्टी, आपण या आपण भेटी आपणा माझी. तर हे एक लक्षात ठेवण्यासारखं चांगदेव 65चं एक अर्ध्या ओवीचा भाग म्हणून हरकत नाही. आपण या आपण भेटी आपणा माझी, आपल्याच ठिकाणी आपल्याशी भेट करून घेणं, हे त्याचं सूत्र आहे. तैसी केली या गोठी तयात उघडी जे दृष्टी. बघ आता म्हणाले मी त्या पत्रामध्ये चांगदेवा जे काही लिहायचं आहे, मांडायचं आहे ते मी मांडलं आहे. मी सांगितलं आहे, मी बदलो साचार त्याचा घेऊन आधार आपली दृष्टी उघडीने. तू त्याप्रमाणे त्या आधाराने तुझी दृष्टी उघड, म्हणजे तुला खऱ्या स्वरूपाची ओळख होऊन जाईल. आणि तुझ्या माझ्या भेटीमध्ये तुला जी आर्तता आहे ती आर्तता आपल्या भेटीची तुझ्या ठिकाणी राहणार नाही, कारण तुला आत्म्याचं स्वरूप एक आहे हे लक्षात येईल. आणि त्यावरूनच तुला आता भेटावं वेगळं, आता भेटायला वेगळं काही नाही ह्याची जेव्हा तुझ्या अंतःकरणात खात्री पटेल त्यावेळी म्हणाले तुझ्याकडे भेटीची अपेक्षाही शिल्लक राहणार नाही. म्हणाले आता फक्त एकच कर की हे पत्र तुला पोचल्यानंतर काय करायचं आहे, तू काय मिळवायचं आहे तुला. त्याच्यामध्ये म्हणाले देहाच्या विषयीचा जो अहंकार आहे तो जितक्या लवकरात लवकर दूर होईल तितकं पहा. म्हणाले तो अहंकार सोडल्याशिवाय तुला तो असंग म्हणजे असक्त आणि आसक्त त्यातला तो असक्त आहे, तो कोणताच संग घेऊन राहिलेला नाही आहे. असा जो परमात्मा आहे की जो कोणत्याही उपाधीनी पण युक्त नाही, कोणताही संघ, उपाधीन संघ शब्द वेगवेगळेच असले तरी अर्थ एकच आहे. तर तो काही त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला कोणताही संघ जोडला जात नाही, परिणाम करू शकत नाही. आणि त्यामुळे जो साक्षी असा जो आत्मा आहे तो म्हणाले की अहंकार सोडल्याशिवाय कळणार नाही. आमच्या हृदयामध्ये साक्षीभावाने राहणार जे आत्मस्वरूप आहे तेही तुला तसं कळणार नाही. आणि म्हणून म्हणाले की ते कळल्याशिवाय आपली दोघांची सिद्ध भेट होणार पण नाही, कारण आपण आपल्याला ओळखूच शकणार नाही. म्हणून ह्या असंग आणि कुटस्थ आत्म्याची तू आधी ओळख करून घे
आणि ही ओळख झाली की तू आणि मी ह्या दोन गोष्टींनी जे अंगावरती पांघरून घेतलं आहे, त्यांनी ओढणं शब्द वापरला आहे, तो जो आपण आपल्या ठिकाणी ओढून घेतला, वेगळेपणाचे वेगवेगळ्या खोळी घातल्या आहेत आपल्यावरती, त्या म्हणाले निघून जातील आणि जाईल सहज विलया. जी व्हावया भेटी केल्या खटपटी, ती तुझ्याच ठाई शेवटी आहे हे कळेल. आणि तुला भेट घ्यायची आहे, तुझ्या भेटीकरता खटपट केलीस, त्याकरता मी पत्राची खटपट केली. आता हे पत्र तुझ्यापर्यंत पोचल्यानंतर तुला कळेल की भेट दुसऱ्या कोणालाच घ्यायची नाही, तुलाच तुझ्या ठिकाणी घ्यायची, आणखीन काही वेगळं होणार नाही. म्हणून तैसी केली या गोठी तया तो उघडीचे दृष्टी. तैसी केली या गोठी म्हणजे हे बघ आता मी सगळं लिहून दिलेलं आहे. त्या अशा प्रकारे माझी गोष्ट म्हणजे मी जे सांगितलं आहे तया तो उघडीचे दृष्टी, त्याच विचारांमध्ये, त्याच भूमिकेमध्ये, त्याच माझ्या स्पष्टीकरणामध्ये तू तुझं पाहायचं जे तुला आहे ती तुझी दृष्टी त्याच्यातच उघड. झाली या प्रळयी एकार्णव, अपार पाणी याची धाव, गिळी आपुला उगम तैसे करी. म्हणाले जेव्हा प्रलय होतो त्यावेळी काय होतं, पृथ्वी जमीन काहीच शिल्लक राहत नाही, सगळं एकमेकांच्यामध्ये मिसळून जातं. त्या प्रलय काळामध्ये आता त्याचा उगम कुठला आणि प्रवाह कुठला. कारण आता आपण म्हणतो की नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहती आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहती आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते आहे. आपल्या आत्ता काय आहेत, कारण तिचा उगम माहिती आहे. गंगा कुठे उगम पावली आणि गोमुखापासून गंगा आमच्याकडे आली. गंगोत्रीला पण आम्ही उगमाच्या स्थानावर जातो. त्या गंगोत्रीपासून गंगा खाली येते की 1000पेक्षा जास्त ह्याचा किलोमीटरचा प्रवास करून, मैलांचा प्रवास करून ती जाऊन पोचते कुठे, गंगासागराला. केवढा मोठा प्रवास आहे तिचा. हे सगळं आम्ही वर्णन करून का सांगू शकतो, त्याचं कारण म्हणाले एकच गोष्ट आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आता आम्हाला तिचा उगम कळतोय, आत्ता आम्हाला तिचा प्रवाह कळतोय, आणि आत्ता आम्हाला तिचा शेवट कळतोय. पण म्हणाले झाली या प्रलयी एकार्णव, अपार पाणी याची धाव. म्हणाले ते पाणी जे आहे ते असं सर्वदूर इतकं पसरून जाणार आहे त्या प्रलयाच्या काळामध्ये. गिळी आपुला उगम, ते पाणी आपलं जिथून कुठं सुरुवात झाली, हे पाण्याचं मूळ स्थान कुठलं आणि कोणत्या स्थानावरून ते पाणी सर्वदूर जात आहे, हे सगळं म्हणाले काही शिल्लकच राहत नाही. तैसे करी, ते जसं प्रलय काळचं पाणी हे आपला उगम आणि आपला शेवट हे दोन्हीही जसं सांगू शकत नाही, तसंच म्हणाले तू पण तुझ्या ठिकाणी तुझं काही लक्षात ठेवू नकोस, काही त्या ठिकाणी तुझं अस्तित्व स्वतंत्रपणाने प्रकट करू नकोस. म्हणजे म्हणाले जे प्रवाह दिसत होते ह्या नदीचे ते जसे आता नष्ट झालेले दिसतात, तसे म्हणाले तुझ्याही ठिकाणी तुझं स्वतंत्रपण नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून लक्षात काय ठेव की अस्ति भाती प्रिय हे वेगवेगळ्या अंगाने आपण वर्णन करत या जगामध्ये वावरत असताना मी स्वतःच सगळं आहे असं म्हणून आमच्या ठिकाणचे विजातीय भेद नष्ट करून टाक. आपण पाहिलं ना, अवयव आपलेच, हाताने हाताला मिठी दिली, हा सजातीय भेद आहे. एकाच देहाचे 2 हात आहेत आणि त्यांनी एकावर एक हात ठेवला आहे, त्या हाताने त्यांनी आपल्याच हातांना मिठी दिली आहे. म्हणजे डावा आणि उजवा यांनी काहीच फरक पडला नाही, एकाच देहाचे म्हणून काहीच फरक पडला नाही. पण दुसऱ्या माणसाचा हात आपल्या हातामध्ये आपण घेतला आणि त्याला जर आपण तो हात धरला, पकडला किंवा त्या हाताला म्हणजे हस्तांदोलन केलं तर काय आहे म्हणाले विजातीय भेद आहे. कारण एक हात एकाचा आहे, एक हात एकाचा आहे. विजातीय भेद काढून टाक म्हणाले, तो भेद ठेवू नको. मीच आहे स्वयमेव, मीच सगळं काही आहे ही जाणीव ठेव. ह्या जगामध्ये त्या भेदाला तू स्थान ठेवू नकोस. म्हणून ते म्हणतात आता अनुभव कशाचा अंतःकरणात ठोस धर, किंवा कशाच्या छायेत, कशाच्या प्रकाशात तुला काय जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुला आता जर समजून घ्यायचं आहे तर त्या अनुभव घेण्याकरता मी सांगतो ती भूमिका म्हणाले अशी आहे की अपरोक्ष निश्चय साज. अपरोक्ष अनुभूती, अनुभूती
ती कशी? तर बिलकुल स्पष्ट, की आपल्याला समोरासमोर आहे. आपल्याकडे मराठीत बरोबर उलटं वापरतात, म्हणून परोक्ष आणि अपरोक्ष. आपण मराठीमध्ये अपरोक्ष म्हणजे माझ्या माघारी माझ्या अपरोक्ष कशाला बोललास, असं कसं माझ्या अपरोक्ष बोललात, असं जे म्हणतो आपण तसं नाही. इथे संस्कृतामध्ये अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष. परोक्ष प्रिया देवा, देवांची स्तुती केलेली देवांना ऐकायला आवडते. पण देवा तू एकदम चांगला आहेस ना, एकदम फर्स्ट क्लास, असं आपण देवाला देवाला काही गंमत नाही आहे स्तुतीमध्ये. देवाला तू असा आहेस, तू भक्त मानस चंद्र, तू भक्त मानस चकोर चंद्र, असे काही काही शब्द वापरत आम्ही आपले भगवंताचं वर्णन करतो. तेव्हा भगवंताला असं वाटतं की अरे ह्यांनी पुष्कळ आपल्या स्तुती करता आपल्या अनेक गुणांचा विचार केला आहे आणि त्याला कळले मी भगवंताला फार स्तुती प्रिय आहे, मग आता काही शब्दाला शब्द जोडत बसा बरंच आहे तू प्रसन्न होईल, असं नाही. भगवंत म्हणतो त्या माझ्या स्तुती करण्यामधून तू किती जाणलंयस माझं रूप. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चय कोणत्या क्षेत्रात करावा किंवा कोणत्या प्रकाशात करावा किंवा कशाच्या सावलीत करावा, म्हणून छायेत करावा, म्हणून अपरोक्ष निश्चयेसाचे, प्रत्यक्ष अनुभव प्रत्यक्षाचा निश्चय करावा, देहादिकाच्या ठिकाणचे या अनात्मक प्रवाहाचे निर्मूलन करी का. आणि काय करावं या प्रत्यक्ष निश्चयामध्ये? ह्या देहाच्या ठिकाणी असणारे जे जे अनात्म विचार आहेत, जे शाश्वत नाही आहेत, जे नश्वर आहेत आणि ज्या नश्वर गोष्टींमध्ये आम्ही अडकलेले आहोत, ते नश्वर विचार जे आहेत ते आमच्या मनातून दूर करावेत. आमच्या ठिकाणी या अनात्मक प्रवाहाचे निर्मूलन करी पा. त्याच्याकरता आपल्याला काय दिलं आहे? प्रलयाकाळचं त्यांनी सागराचं रूप दिलं आहे किंवा प्रलयाच्या वेळी सर्व जलाचं रूप बघायला सांगितलं आहे. एवढा सागर असला तरी त्याचं स्वतंत्र अस्तित्व राहत, सगळे सागर एकमेकांना मिळून जातात. म्हणून म्हणाले देहाच्या तादात्म्याशी पावलेली बुद्धी, की आमची बुद्धी आमच्या शरीराशी निगडीत आहे, आमच्या देहाशी जोडलेली आहे. अशी देह तादात्म्य पावलेली आमची जी बुद्धी आहे ती काय करते? जीवदशा ती टाकी भली. जेव्हा ती तिचा जीवभाव टाकते, म्हणजे मी त्या परब्रह्म तत्वापासून अलग आहे, म्हणजे जीव ब्रह्मैव ना परा, तो त्याच्यापासून वेगळा असू शकत नाही. म्हणाले श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव ना परा. ते नाहीच आहे, वेगळं ब्रह्मच आहे. मी कोण? म्हणजे प्रत्येक वेळी जर आम्हाला कळत राहिलं की अरे माझ्या अस्तित्वाला आहेच काय, त्यांनी अजून प्रत्येक श्वास चालू ठेवला आहे म्हणून जिवंत आहे, कोणत्याही क्षणी फाटदिशी संपायला वेळ लागणार नाही आहे. पण ह्या सगळ्याची जाणीव जीवाच्या ठिकाणी नसते, तो आसक्तच असतो. हे सगळं कितीही बोललं तरीसुद्धा आपली आसक्ती संपलेली नसते, ती टाकी भली, तेव्हाच ती उरलेली आत्मवस्तू मी हे कळे. जोपर्यंत देहतादात्म्यता आहे, आणि देहतादात्म्य म्हणजे काय, आपण किती गुंतलो आहे, किती ठिकाणी गुंतलो आहे, कसे कसे गुंतलो आहे, हे जसं जसं ते सोडत जाऊ तसं तसं आतून वर येतं. समर्थाने आत्मारामामध्ये हाच विषय घेतला आणि समर्थ तिथे प्रत्येक वेळी शिष्याला म्हणतात सगळं मला देऊन टाक, तुला मी ब्रह्मपद देतो. शिष्य म्हणतो स्वामी दिले, मी तुम्हाला माझ्याजवळ जे जे आहे ते दिले. मग ते म्हणाले तू अजून अहंकार नाही दिलास. दिला, अहंकार देतो म्हणाले तुम्हाला. आता म्हणाले तुम्ही मला मागत राहिलात ते मी तुम्हाला देत गेलो, आता माझ्याकडे काही राहिलं नाही की नाही, मी सगळं तुम्हाला दिलं आहे की नाही. तेव्हा ते म्हणतात की अरे एवढी तरी मोठी गोष्ट अजून राहिली आहे, काय राहिलं आहे? म्हणाले तूच म्हणतोयस की आता माझ्याकडे काही राहिलं नाही ना, म्हणजे हे शून्यच तुझ्याकडे राहिलं आहे. हे जे शून्य आहे ते शून्य देऊन टाक. अब यही आरजू है कि कोई आरजू न हो, असं जसं म्हटलं जातं की बस आता काय इच्छा आहे, आता काही आयुष्यात मिळवायचं राहिलं नाही, आम्ही कृतार्थ आहे, आमचं जीवन कृतकृत्य झालं आहे, आता काय मागायचं आहे, आता एवढीच इच्छा आहे की काही मागू नये. लगेच तो शायर म्हणतो हीच एक इच्छा आहे ना, पण की आम्ही काही मागू, आता ही एक इच्छा आहे की काही इच्छा असू नये, काही इच्छा असू नये, हीच एक इच्छा आहे. तसं म्हणाले
हे जे शून्यत्व आहे, हे तू माझ्याकडे आता भगवंता काही उरलं नाही असं जेव्हा तू सांगतोस, तेव्हाच म्हणाले तुझ्याकडे शून्य अजून शिल्लक आहे, माझ्याकडे काही नाही म्हणजे अजून अभाव शिल्लक आहे. आणि तो अभाव तत्त्वज्ञानामध्ये काय आहे? सुषुप्ती आहे. आम्ही जेव्हा गाढ झोपतो तेव्हा आम्हाला आमचा अस्तित्वाचा अभाव आहे, तो सुद्धा टाकावा लागतो. म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा रे, या तत्त्वज्ञानामध्ये आत्मरूपाला प्राप्त होत असताना तुला किती किती गोष्टी सोडायच्या आहेत तुझ्या जवळच्या, तुला कल्पना नाही आहे की तुला काय काय सोडायचं आहे. म्हणून ते म्हणतात की तुला जी जीवदशा टाकायची आहे ती सगळी टाकलीस की मग जे शिल्लक उरेल ती आत्मवस्तू आहे, ते तुझं आत्मस्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे नामरूपे वीण तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. मग आता काय, जे जे नामरूपात्मक आहे ते सगळं टाकलंयस का? ते टाकण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे का? आणि म्हणाले जर त्या समर्थतेने टाकून दिलेलं असलंस, ज्ञानदेव म्हणे नामरूपे वीण तुझे साच आहे. साच यथार्थ आहे काय? आपण पे आत्मस्वरूप. तेव्हाच तुझं आत्मस्वरूप आहे की जेव्हा तू नामरूपात्मक गोष्ट सोडून दिलेली आहेस. तर म्हणाले आता तुझा यथार्थ योग्य असा जो आत्मभाव आहे तो कसा प्राप्त होईल? जेव्हा तू नामरूप सोडशील तेव्हा. आणि मग तू जे प्राप्त करशील या संबंध चांगदेव 65मध्ये बहुतेक सगळ्या कीर्तन प्रवचनकारांना आवडणारा हा ओबीमधला एक शब्द म्हणजे स्वानंद जीवन हा शब्द आहे. आणि बाबा महाराज सातारकरांनी तर आपल्या चांगदेव 65च्या पुस्तकाला नावच स्वानंद जीवन असं दिलं आहे. त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर, तर ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. स्वतःच्या आनंदामध्येच सर्व इच्छा आकांक्षा सोडून देऊन हे जे स्वानंदाचं सुख आहे त्या सुखामध्ये तू नेहमी राहा. तुला ह्या पत्राचं मी प्रयोजन सांगतोय की हे कशा करता, कधीही दोन गोष्टी येऊ देऊ नकोस. जीवभावावर तू कधी येऊ नकोस आणि त्याचबरोबर वृत्तीज्ञानाला थारा देऊ नकोस. वृत्तीज्ञान आलं की तुझ्या ठिकाणी पुन्हा मनाचं उत्थान झालं. त्यामुळे वृत्तीज्ञानाला थारा देऊ नकोस आणि कधीही जीवभावावर येऊ नकोस. जीवभावावर आलास की अहंकार आला, अहंकार आला की संपलं. थोर थोर संत, तुकाराम महाराजांच्या सारखे संत, श्रेष्ठ संत असं म्हणतात की सारखा तो अहंकार दूर ठेवून सातत्याने भगवत भावामध्ये राहणं फार अवघड आहे. सातत्याने ती स्थिती टिकवणं फार अवघड आहे. ती टिकते कुणामुळे? ईश्वराच्या कृपेनीच. कारण नाही तर सतत ईश्वर भावात राहता कसं येईल? म्हणाले ह्या दोन गोष्टीच्या अर्थी इथे दिल्या आहेत आपल्याला टीकाकारांनी. त्याचा अर्थच असा की आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पूर्ण परिपक्वता येईपर्यंत मनुष्य पुन्हा पुन्हा वरती जीवभावावर येतो. मनुष्य पुन्हा पुन्हा वृत्तीज्ञानावर येतो. वृत्तीज्ञान आत्ता आम्हाला जे ज्ञान आहे त्या पद्धतीने. संध्याकाळ झाली, रात्र झाली, आजचं प्रवचन वेळेत आटोपेल ना, रोज 8 धरून आपण येतो, बाईनी जर 10-15 मिनटं कल्याण आहे मग आपलं. सगळे विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. विचार करतो आत्ता आपण तो आत्मकल्याणाचा. रंगलेला आहे आपला विषय, मनामध्ये आपल्या तो विषय आवडला आहे. माऊलींची भाषाच आहे, शब्दच आहेत, ते आपल्यावर प्रभाव टाकतील, त्याच्यात काही नवलच नाही. पण तरीसुद्धा आमचं वृत्तीज्ञान आम्हाला सोडून जात नाही. काही ना काहीतरी विचार चालू असतात. त्याच्याबरोबर एक समांतर विचारांची रेखा किंवा एक मालिका चालूच राहते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे तुला ज्ञानदेव म्हणतात की नामदेव आपलं चांगदेवा, तुला मी एकच सांगतो की लक्षात ठेव की जीवभाव कधीसुद्धा वरती येऊ देऊ नका. तुला आकर्षण वाटेल, गोडी वाटेल, त्या जीव काय आनंदच आहे. सुरुवातीला इतक्या वर्षानुवर्ष ज्या संस्कारात राहिलेला
तो जीव आहे, त्या जीवाला आपलं अस्तित्व सोडून देणं एखाद्या संस्थेमधून रिटायर होताना आपल्याला कठीण होतं. की असं वाटतं आता हे पुन्हा आपण म्हणतो नाही नाही हो असं काही नाही, माझं अगदी इथे मन लागलेलं आहे, मी संस्थेमध्ये येणारच. मी जरी या संस्थेमधनं बाहेर पडलो तरी मी काही कायमचा बाहेर पडलो नाही, मी फक्त पदाचा राजीनामा दिला आहे, पण संस्था सोडली नाही. काय आसक्ती. तसंच जीवाचं आहे की जीवाने जीवभाव सोडावा असं म्हणावं. तो जीव म्हणतो कसा सोडू, सुटत नाही मला. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा इशारा देतात, वृत्ती ज्ञानावर येऊ नको. वृत्ती ज्ञान मनाला रिझवतं. मन म्हणतं मला फेकून दिलंस, कारण मन प्रकृती आहे, त्याला प्रकृतीच्या कक्षेत आम्ही दिलं टाकून. आणि जो त्या भावावर आला, जो त्या स्वरूप ज्ञानावर आला किंवा आत्मभावावर आला, त्यांनी काय केलं, तो त्यापासून बाजूला गेला आणि त्या वृत्तीज्ञानापासून बाजूला गेला आणि तो आपल्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपाच्या स्फुरणामध्ये राहिला. जीवभाव त्यांनी सोडून दिला आणि तो आत्मभावामध्ये राहिला. म्हणाले तू जसा आत्मभावामध्ये राहण्यात पूर्णपणे रममाण होशील तसा, त्यांनी म्हटलं इथे, स्वानंद जीवन पे. हे केवळ स्वानंद आहे. जीवनाला पाणी म्हणून जरी त्याच्या ठिकाणी आपण अर्थ केला तरी बिघडत नाही. हे स्वानंद जल आहे, ह्या जलामध्ये विहार कर. हे स्वानंद जल तुझी सगळी तृष्णा भागवेल. काही म्हणजे किती प्रकाराने त्या स्वानंद जीवन शब्दाचा आपण विचार करू शकू. चांगया पुढत पुढती घरा आली या ज्ञानसंपत्ती, वेद्य वेदकत्वही अतिथी पदी वैसे. आता चल म्हणाले तुला पुढचं सांगतो, कारण ह्या एक एक गोष्टी सांगत म्हणाले विषय मी संपवत म्हणाले पुढे चाललो आहे. तर आता तुझ्या घरी अनायासे या पत्ररूपाने अध्यात्म संपत्ती आलेली आहे. वेद्य वेद्य वेदकत्वही, वेद्य स्वसंवेद्य आपण शब्द घेतला, म्हणजे वेद्य म्हणजे जो जाणण्याला योग्य आहे तो. आता स्व आणि सं म्हणजे आपण संवेद्य म्हटलं तर सम्यक वेद्य, सर्व बाजूनी उत्तम प्रकारे जाणाल. म्हणजे नाहीतर आपण कसं म्हणतो, अहो पॉलिटिकल माणसं, तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्या खाजगी जीवनाशी, तो माणूस चांगलं काम करतोय ना बस झालं, नाही त्या भानगडीत पडू नका. याचा अर्थ असा आहे की त्याची एक बाजू प्रोजेक्ट करण्यासारखी आहे. 10 बाजू असतील पण कोणती तरी एक बाजू प्रोजेक्ट करण्यासारखी नाही आहे. असा हा नाही आहे म्हणाले, हा संवेद्य आहे. तो जाणण्यास योग्य एका बाजूनी नाही आहे, तो जाणण्यास योग्य सर्व बाजूनी आहे. कोणत्याही बाजूनी पाहिलं तरीसुद्धा तो तितकाच वंदनीय आहे, आम्हाला तितकंच आकर्षण आहे, तितक्याच गुणांचा तो खजिना आहे. आता स्वसंवेद्य झाला, आता संवेद्य झाला आपला, आता स्वसंवेद्य. स्वसंवेद्य म्हणजे तो स्वतःच स्वतःच्या ठिकाणी स्वतःला पूर्णपणे जाणायला समर्थ आहे. त्याला कशाचीच गरज नाही आहे. म्हणून म्हणलं नाही, जग बनवताना असं त्याला वाटलं अरे अरे काय रॉ मटेरियल आपल्याला कमी पडलं, आपल्याला आणखीन पाहिजे, कुणाला मागूया, काय गरज. त्याला कमी पडणं, त्याला जास्त होणं, त्याला समस्या उत्पन्न होणं भानगड नाही आहे. का नाही आहे? स्वतःच्या ठिकाणी स्वतःच स्वतःला समजून घ्यायला तो समर्थ आहे कोणत्याही बाबतीत. आज ह्याची त्रुटी आहे, समजून घ्यायला समर्थ, उद्या त्याची त्रुटी आहे, समजून घ्यायला समर्थ आहे. आणि त्यामुळे आपल्याला कळतं की एवढेले सुनामी कशाला येतात बाबा, हा देव त्याला काही कोणाची पर्वा वाटत नाही का, ह्या सर्व इतक्या प्रकारची संकट कशा करता येतात, हा निसर्ग असा का बदलतो. भगवंत कोणतीच गोष्ट वाईटाकरता करत नाही आणि भगवंत कोणाचंच वाईट करत नाही. 2 गोष्टी जर आपल्याला कळल्या तर त्याचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. ते काही मोठं फार अवघड नाही आहे की तो अशा कशा करता, त्याला सृष्टीच, त्याला काय आमच्यावर काही एवढासा तो माशी पंख फक्त म्हणजे फडकते, म्हणजे नुसतं असं करते तर काय होतं, आमचं आयुष्य संपतं. माऊलींनी म्हटलं आहे की माशी पंख पाखुडे एवढंच, ती तेवढीच हालचाल करते. तर आमचं जीव आहे कुठे, आमच्या जीवनाला काही किती क्षणभंगूर जीवन आहे त्या सगळ्या सृष्टीचा विचार करता.
परमात्म्याला कळतं हे सृष्टी कशी चालवायची आहे, ते कशाला एवढे पूर आले आणि कशाला एवढे, भगवंताला माहिती आहे ह्या सगळ्यातनं काय निर्माण करायचं आहे. आणि हे सगळं आत्ता करता नाही आहे, त्याची कशाची तयारी आहे आपल्याला माहीत नाही. कशातून काय काय निर्माण करायचं आहे म्हणून तो करतो. असो, पण त्यांनी सांगितलं आता इथे काय आहे, तू 2 गोष्टी सोडून दे. वेद्य म्हणजे जे जाणण्यास योग्य आहे ते, आणि वेदक म्हणजे जो जाणणारा आहे तो. तुझ्या ठिकाणी काय आहेत, ह्या दोन्ही पुटी आहेत. म्हणजे वेद्य आणि वेदकत्व हे तुझ्याकडे आहे. जसं आपण द्रष्टा, दृश्य किंवा द्रष्टा आणि द्रष्टृत्व किंवा द्रष्टुत्व ज्यावेळी जसं लागेल तसं, तर म्हणाले तसं जी तुझ्या ठिकाणी ही जी भूमिका आहे सोडून दे. वेद्य वेदकत्व ही अतिथी, तो परमात्मा हा त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे ही जी भूमिका आहे ना वेद्य वेदकत्वाची, ती भूमिका पण तू सोडून दे. पदी वैसे, याच्या पलीकडे जा आणि त्या परमात्मपदावरती, त्या आत्मपदावरती, स्वस्वरूपावरती तू विराजमान हो. त्या स्थानावरती तू जाऊन बस. म्हणाले कसं आहे, हे पद वेद्य आणि वेदकातीत आहे. म्हणजे हा जो वेदक आहे आणि हे वेद्य आहे, ह्या दोघांच्या ते पलीकडे आहे. हे तुझं म्हणजे हे निजपद आहे, हे तुझं स्थान आहे. त्या पदावरती जा. आता तू कुठे या जीवाच्या रूपाने भटकतोयस, तू हरवलेला आहेस, भ्रमलेला आहेस. तुला तुझी जागा किंवा तुझं स्थान तुला सापडलेलं नाही आहे. आणि त्यामुळे तुझ्या ठिकाणी तुला सांगतो म्हणाले मी, की तू जेव्हा त्या निजपदावर जाऊन बसशील त्यावेळी म्हणाले यत्किंचितही ढळू नको. तिथून बिलकुल इकडचा इकडे होऊ नको. नाही तर पुन्हा आहेच आमची गीता, ती आम्हाला जे सांगते की योग भ्रष्टोभी जायते. कुठे शुचीनाम श्रीमताम घे, नाहीतर अथवा योगिनाम कुले जन्म घ्यावा लागतो. तू तिथनं हल्लास की झालं, पुन्हा आलासच खाली, उतरलासच तुझ्या स्थानावरून खाली. आणि असा म्हणाले जो त्या अभेद स्थितीमध्ये राहतो तो निजानंदामध्ये डोलत असतो, तो आपल्या आनंदामध्ये मस्त असतो. हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जग में, हमन को बेकरारी क्या. आम्हाला म्हणाले त्याच्यामध्ये काय आम्हाला अडचण आहे, काही नाही. जो बिछुडे है प्यारे से, भटकते दरबदर फिरते, हमारा यार है हमें, हमन को बेकरारी क्या. म्हणाले आम्हाला काही त्याच्यामध्ये भय नाही. कारण का, आम्ही तयार आहेत. ह्या जगामध्ये आम्ही कुठल्या बंधनात अडकून आम्हाला काही काम करावं लागलं तरी फरक पडत नाही. आणि आम्ही असेच फकीरासारखे फिरत राहिलो तरीसुद्धा फरक पडत नाही. आणि म्हणून आम्ही रहे आजाद या जग में, हमन को बेकरारी का, अशा मस्त मस्त मजेत असतात आणि आपल्या स्वानंद सागरामध्ये डुंबत असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळं जे जीवन आहे किंवा ह्या सत्पुरुषांनी जे निजपद प्राप्त करून घेतलेल्यांनी जीवनात जे मिळवलं आहे, हे जर तू आत्ता माझं पत्र न समजून घेशील, त्याच्यावर चिंतन न करशील, तुझी भूमिका तयार न करशील, तर चांगदेवा तू काही तुझं शहाणपण ठेवलं आहे असं वाटत. टीकाकारांनी तर असं म्हटलं की तू मूर्ख ठरशील. ठीक आहे, माऊली असं काहीच म्हणत नाहीत. वेद्य वेद्यकत्व ही अतिथी पदी वैसे, ह्या सगळ्याच्या पलीकडच्या ठिकाणी असणारं जे आत्मरूप आहे त्या आत्मस्थानावर जाऊन तू बस. इथे ते म्हणतात अरे तुझ्या दारात संधी आली आहे, त्याचा जर तू फायदा नाही घेतलास तर तू मूर्ख ठरशील आणि स्वात्मसुखाला हकनाक मुकशील, जे अक्षयी आहे. म्हणून घरी कामधेनू आली ती ज्याने दवडिली. म्हणाले तो का म्हणावा भाग्यशाली सांगा माझं. समर्थांनी पण असंच म्हटलंय, घरी कामधेनू पुढे ताक मागे. म्हणजे घरात कामधेनू आहे आणि हा लोकांच्या घरोघर जाऊन मला ताक पाहिजे म्हणतो. म्हणाले ह्याच्याच जवळ आत्मसुख आहे, पण हा सुखाकरता बाहेर भटकत राहतो, त्याला कळत नाही. म्हणून ते म्हणतात की ही संधी जर तू दवडलीस तर तुला भाग्यशाली म्हणावं का.
दुर्दैव आहे म्हणाले तुझं. म्हणून ही जी आत्मज्ञान संपत्ती आहे जी तुझ्या घरी आली आहे तिचा आधी तो आदर कर आणि ताबडतोब तुझ्या कल्याणाच्या दिशेने तुझं चिंतन तू सुरू कर. चांगदेवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. खाजे म्हणजे खाऊ. म्हणाले हा खाऊ दिलाय. कुणी दिलाय? निवृत्तीनाथांनी दिलाय. माऊली आहे ती आमची आणि आईच मुलांना खाऊ देते. त्यामुळे निवृत्तीनाथांनी चांगदेवा तुझे निव्याजे, व्याजे म्हणजे निमित्ताने, म्हणजे तुझ्या निमित्ताने निवृत्ती माऊलींनी, निवृत्ती माझी माऊली आहे, आजपर्यंत माझी माऊली होती पण आज तुझ्या निमित्ताने माझी माऊली झाली आहे. कारण का? म्हणाले स्वानुभव रसाळ खाजे. हा जो आम्हाला दिलेला जो स्वानुभव आहे त्या स्वानुभव रूपी रसाळ खाऊ अत्यंत मधुर आहे, अत्यंत रसाळ आहे. असा खाऊ त्यांनी लोभे तुझ्यावरच्या प्रेमाने दिलाय. ते हे चांगदेवा तव निमित्ते गुरु माऊली श्री निवृत्तीनाथे रसाळ स्वानुभव माते खाऊ दिधला. ही आमची माता आम्हाला असा सुंदरसा रसाळ खाऊ दिलाय तिने. निवृत्तीनाथ धन्य धन्य त्यांनी आपुले माऊलीपण तुझसाठी मज देऊन खाजे हे सिद्ध केले. म्हणजे मी सद्गुरूंना म्हणतो धन्य धन्य, साधू साधू काय म्हणून त्याचं हे करावं. माझ्या अंतःकरणातलं जो भाव आहे माझ्या गुरुकृपेचा तो कसा व्यक्त करावा. तर म्हणाले मी माऊलींना म्हणतो धन्य धन्य, कारण तुला हे ज्ञान प्राप्त व्हावं याच्याकरता त्यांचं जे माऊलीपण आहे त्या माऊलीपणाने तुझ्यावर पाखर केली आणि तुझ्यावर पाखर केली म्हणून ती अनायसे माझ्यावर झाली. कारण का? मला लिहायला सांगितलं ना. आणि त्यामुळे म्हणाले ही मला इथून त्यात हा जो स्वानुभवाचा खाऊ आहे तो म्हणाले कसा आहे की ज्यांनी ह्या खाऊमध्ये आपल्या दोघांनाही म्हणाले हे खाजे आम्हा दोघांनाही कृतार्थ करताय. हे दिसून येतं का? आईने डब्बा पाठवला की कळतो. एकच डबा का पाठवला, आणखीन पाठवला, माझ्या मित्रमैत्रिणींना पण द्यायचा होता मला, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आईकडे भरपूरची मागणी करतो. तेव्हा मागणी करायला हे सीमित आहे का? ह्याला मर्यादा आहे का? हे जे आहे हा खाजे न दिसून येते का की आकार नाही येते, याला कोणताच वेगळा आकार नाही आहे. हे खाजे घेण्यात हातही न होती समर्थ. तो सद्गुरूंच्याकडनं आम्हाला हाताने घेण्याकरता सुद्धा आमच्याकडे सामर्थ्य नाही म्हणाले. कारण हा खाऊ कसा आहे? डोळेही न पाहती चांगदेवा ह्या खाऊ प्रती, डोळ्यांना सुद्धा पाहता येत नाही. हे खाजे घेण्यात हातही न होती समर्थ. आता म्हणाले हे डोळेही न पाहती चांगदेवा ह्या खाऊ प्रती जिव्हा न समर्थ निश्चित, जिभेला सुद्धा हा खाता येत नाही याची चवी घ्यावया. हे खाजे सेवण्या साचार एक समर्थ आहे विचार. फक्त आता तू कोणत्या स्थितीत आहेस? आता त्या आत्मस्थितीवरची भाषा बोलत नाही येत आहे. आता त्याला पत्र पोचलंय आणि त्याला शहाणं व्हायचं आहे. त्यामुळे भाषा आता लौकिकाची सांगतायत. म्हणून सांगतात की तुला हा विचार, तुझी बुद्धी, तुझा विवेक, तुझी वृत्ती जी आहे ती त्या दिशेने जाऊ दे. आणि म्हणाले की जिव्हान हे जे ते कुठे गेलं, हे खाजे सेवण्या साचार एक समर्थ आहे विचार. की इथे समर्थ काय आहे? फक्त एकटा एक विचार आहे. तुला फक्त विवेकाने ज्ञानाच्या पातळीवर हे प्राप्त करून घ्यायचंय. नेत्र जिव्हा आणि कर तोच या खाज्याचा. म्हणजे विचार हाच नेत्र आहे, विचार हीच जिव्हा आहे, विचार हाच कर आहे. त्या विचारांच्या ठिकाणी तुझी सगळी इंद्रिय एकवटलेली आहेत. म्हणून विचारे सेवी असी. म्हणून तू ह्याचं सेवन विचारांनी कर आणि पावे निजात्म पदासी. म्हणे निवृत्तीची म्हणजे तुला जी माऊली झाली आहे म्हणे निवृत्तीनाथ माऊली महानंद होईल. फार आनंद होईल तिला की योग्याच्या ठिकाणी हे पोचलेलं आहे. आणि म्हणाले तुझ्या लक्षात घे जो आनंद च्युतिरहित, जो आनंद कधीच निघून जात नाही. गुरु शिष्य भाव विवर्जित, तिथे गुरुभाव शिष्यभाव काही राहत नाही. जिथे तू मी आणि निवृत्तीनाथ
एकरूप होऊन जातो, काही कळत नाही कोण कोण आहे. म्हणून म्हणाले असे आपुलेपण देणारी ही निवृत्तीनाथ माऊली खरी. म्हणाले ही माऊली खरी आहे. अशा माऊल्या म्हणाले जगात किती मिळणार. त्या मदालसेसारखी एखादी की जी आपल्या पुत्राला आत्मदान देते आणि त्या आत्मज्ञानाने त्याला शहाणं करते, त्याला योग्य मार्गावरून पुढे घेऊन जाते. नाही तर म्हणाले ही माझी माऊली, हिने तुला हा अनुभव देताना पुन्हा एकदा मला त्या अनुभवात नेऊन ठेवलं. मलाही त्यांनी आनंद दिला, आत्मानंद दिला, तसा तुझ्या आनंदाबरोबरही मला पुन्हा आनंद दिला. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे. आता पुढच्या ओळीत म्हणतात की अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊली आणि चक्रपाणी म्हणजे चांगदेव ऐसे दोन्ही डोळस आरसे. आता आपण पुन्हा आरशाच्या दृष्टांतामध्ये जायचं. कुठले आरसे दिलेत? ज्ञानदेव हा एक आरसा आहे आणि चांगदेव हा एक आरसा आहे. हे आरसे कसे? त्या आरशाला डोळे आहेत. आमच्या आरशाला डोळे असतात का? नाही म्हणाले. आम्ही आरशाला तयार करतो. कसा करतो? काच घेतो, त्याला पारा लावतो आणि तो पारा लावून एकसारखा पसरून जितक्या कौशल्याने पारा उत्तम पसरू तितकं आमचं रूप त्याच्यामध्ये अधिक चांगलं दिसतं. पण म्हणाले ह्याला असा बनवावा लागत नाही. हे दोन आरसे म्हणाले डोळस आरसे आहेत, हे बघू शकणारे आरसे आहेत. परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. एकमेकांकडे त्यांनी जेव्हा पाहिलं किंवा पाहतील, म्हणजे माऊली आता निवृत्ती ह्यांना सांगतायत चांगदेवांना की निवृत्तीनाथांनी आम्हाला काय दिलं आहे लक्षात घे. आम्हाला दोघांना आरसे करून टाकले आणि परस्परांना त्या आरशात पाहिलं की मुकले भेदा. तिथे भेद शिल्लक राहत नाही. कसं? एकमेकांना पाहिल्यानंतर हा जो भेदभाव निघून जातो. म्हणजे काय होतं? म्हणाले अरे चांगदेवा, हे जे मी लिखाण तुला पाठवलं आहे ना, त्यांनी तुला डोळसपण यावं अशी माझी इच्छा आहे. आणि जे डोळसपणाला आहे त्या डोळसपणामध्ये पाहू लागले म्हणून विचारदृष्टीने एकमेक. म्हणजे आता आपल्या एकेकापेक्षा आपण मागेपासून पाहत आलो की त्या 57, 58, 59 प्रत्येक ओळीत ते आत्मरूप बघायला घे, तो आत्मस्वरूपाची ओळख अहंकार टाकून घे, देहात्मबुद्धी सोडून दे, अशा अनेक अनेक गोष्टी सांगत. आता म्हणतात आता थेट पत्र हातात आहे, तुझं साधन चालू आहे, या साधनामधून तू काही ना काहीतरी प्राप्त करून घेतलेलं आहेस आणि ती प्राप्ती करून घेतल्यानंतर आता जर तू माझ्याकडे पाहायला लागलास तर काय होईल? तर विचाराची दृष्टी तुझी परिपक्व झाली. आता शेवटी काय सांगितलं होतं आपल्याला? विचार हे एकच साधन आहे. आता विचाराने तू शहाणा झालास आणि काय झालं? विचारदृष्टीने आम्ही एकमेकांना पाहायला लागलो. आता पुन्हा म्हणाले लक्षात घे, ते एकमेकांना पाहताना काय दिसणार आहे? आपलंच स्वरूप दिसणार आहे. आरशात जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला कुणाला तरी पाहायचं असतं, त्याला आरशात पाहत नाही. तो काही जय मल्हारमधला आरसा नाही आहे, या आरसा उघडला की खंडोबाचं दर्शन, तसं नाही म्हणाले. आपला जो आरसा आहे त्या आरशामध्ये आपल्याला आपलंच दर्शन आहे. आणि म्हणून हा समोर कोण आहे? ज्ञानदेव आहे तुझ्या, चांगदेवा. आता चांगदेवाला डोळस आहे, तो त्याला डोळे आणि दृष्टी आहे. म्हणजे त्याच्या डोळ्यात जी बुबुळं आहेत, ती जी बुबुळं आहेत ती समोर पाहतायत, तेव्हा तुझ्या डोळ्यात पाहतायत. मग पाहशील तर डोळ्यात काय दिसेल? तूच. कारण तू ज्ञानदेवांच्या डोळ्यात पाहतोयस आणि ज्ञानदेवांनी तुझ्या डोळ्यात पाहिलं की ज्ञानदेवांना काय दिसेल? ज्ञानदेव. म्हणजे ज्ञानदेवांच्या शिवाय दुसरं काय आहे? समोर चांगदेव आहे ही भानगडच नाही आहे. ज्ञानदेवांना त्या डोळ्यात ज्ञानदेवच दिसतात. म्हणून हे दोन डोळस आरसे, म्हणून हे दृष्टी असलेले आरसे आहेत. कारण का? तो आरसा जेव्हा समोरच्या आरशात पाहतो आहे तेव्हा त्या आरशाला दिसत आहे आणि त्या आरशाला तोच दिसतोय. एरवी आपल्या पुढे ठेवलेल्या आरशात काय होतं? आत्ता जो मागचा प्रतिबिंबवाद ज्याला म्हणतो आपण, की हा इथे बसलाय, त्याच्यासमोर आरसा ठेवलाय, तो त्या आरशात पाहतोय, ह्याचं प्रतिबिंब त्या आरशात पडलंय. आणि जे प्रतिबिंब आहे
त्या प्रतिबिंबामुळे ह्याला बिंबत्व आलंय. कारण हे बिंब झालं, त्याच्याशिवाय प्रतिबिंब कसं होईल? मग हे बिंब आहे, हे बिंब काय करतं? त्या प्रतिबिंबाला पाहतं. आता ते त्याला पाहतं का नाही, त्याच्या प्रतिबिंबाला पाहतं, आणि त्यामुळे ते भासमानच आहे. आणि म्हणून इथे कसं आहे म्हणाले, हे जे दोन आरसे आहेत हे जिवंत आरसे आहेत. ह्या दोघांच्या मध्ये ह्या आरशानीच पाहायला घेतलंय. आरशाला चांगदेव हाच आरसा आणि ज्ञानदेव हाच आरसा. ज्ञानदेव हा आरसा त्याच समोरच्या आरशात पाहतोय, म्हणजे चांगदेवात पाहतोय. त्याचं जे द्रष्टेपण आहे ते चांगदेवात पाहतोय. म्हणजे हा पाहतोय ह्याचं जे द्रष्टेपण आहे ते केव्हा पुरेसं होणार आहे, फलदायी होणार आहे, जेव्हा चांगदेवांकडे पाहतो. त्याला चांगदेव दिसतो का नाही? त्यांच्या ठिकाणी त्याला ज्ञानदेवच दिसतो. आता तो आरसा इकडे पाहतो तेव्हा त्या आरशाला इथे काय दिसतं ज्ञानदेवांचे, ते त्याला ज्ञानदेव नाही दिसत, चांगदेवच दिसतो. आणि म्हणून ते म्हणतात, आता हे लक्षात घे म्हणाले, हा आरसा जो आहे तो आरसा कसा आहे, आरशाचा एरवीचा धर्म कसा आहे, जो पाहतो त्याला तोच दिसतो. पण आता इथे पाहणारे उभयता सत्य चांगदेवानी ज्ञाननाथ छात्र निवृत्तीनाथाचे एके आरिसा तयार केला, तो एकासी पाहण्या दिला, परी फललाभ दोघाला झाला एक सारिखाची. एक आरसा कोण फक्त ज्ञानदेवांच्या समोर एक आरसा चांगदेव म्हणून आणून ठेवला, पण त्या एका आरशाचा फायदा काय झाला? दोघांनाही दिसलं, चांगदेवालाही बघायला मिळालं, ज्ञानदेवांनाही बघायला मिळालं. आणि म्हणून म्हणाले, आता पाहणारांनी पाहते वेळे आपणाशीच पाहिले. प्रत्येकाने आपल्या स्वतःलाच पाहिलं. त्याच आरशा ठाई भले म्हणून फळ सारिखेची. तोच आरसा आहे, हे आरसाच आहे. आणि ह्यांनी आरशातच पाहिलंय. ह्यांनी काय केलंय? आरशातच पाहिलंय. आता फक्त गंमत कशी आहे, त्या आरशाला नाव चांगदेव आहे, ह्या आरशाला नाव ज्ञानदेव आहे. आणि अशा ह्या दोन आरशांमध्ये त्यांनी पाहिलंय आरशातच, पण दोघांचंही काम काय झालंय? आपल्या स्वतःला पाहण्याचं. म्हणूनच म्हणाले, आत्मस्वरूपा वाचून कोणा न दिसे आन देहभाव मावळून गेला असे उभयतांचा. त्यामुळे आता काय झालं? आत्मस्वरूपाशी आल्यामुळे आता या ठिकाणी डोळस आरसे दोन्ही, आता हे दोन्ही डोळस आरसे आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही डोळस आरशांना आपल्या स्वतःच्या शिवाय देहभाव मावळून, देहभाव संपलाय. त्यामुळे इथे चैतन्यच आहे, तिथे चैतन्यच आहे. त्या चैतन्याने जेव्हा बघायला घेतलं तेव्हा चैतन्याला काय दिसलं? आत्मचैतन्य. ह्यांनी तिकडे पाहायला घेतलं, त्यांना काय दिसलं? आत्मचैतन्य. कसे पायरी पायरीने पुढे जात आहेत बघा. एकच दृष्टांत त्यांना सांगितला, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. आता म्हणाले, आत्मस्वरूपावर जेव्हा त्यांनी एकमेकांना पाहिलं त्यावेळी काय झालं? आता ते देह नाही राहिले, आता फक्त तेही आत्मस्वरूप आहे. आरसा म्हणजे हेही आत्मस्वरूप आहे. मग अशी आपण काय म्हटलं? हा देह आहे, हा देह आहे. आता ह्या देहाने त्या देहाला पाहिलं त्यावेळी त्यांनी कुठं पाहिलं? त्याच्या दृष्टीत पाहिलं. त्याची दृष्टी जेव्हा त्याला पाहते आहे, किंवा त्याच्या दृष्टीला जो भाव आहे असंही नुसता विचार घ्यायचा तरी अडचण नाही, की काही त्या डोळ्यातच का पाहिलं, त्या आरशात तर तिची प्रतिमा दिसत असेल. नाही म्हणाले, दिसणार नाही. त्याचं कारण काय? कारण विचार म्हणजे विवेक. त्यांनी विवेक केलेला असल्यामुळे त्या विवेकाने आता त्याला आत्मस्वरूपाचं भान आहे. म्हणून आता तो आत्मस्वरूप कसं पाहणार आहे? विचाराच्या पातळीवर. अडचण नाही आहे आपल्याला काही. विचाराच्या पातळीवरती त्यांनी आत्मस्वरूपाला जाणलं आहे. म्हणजे जसे आत्ता आपण विचाराच्या पातळीवर आपल्या आपल्या परीने आपण कल्पना करतोय, आपली कल्पना करण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे खरंच त्या आरशात त्या असतील म्हणजे काय असेल? म्हणजे त्या विचाराने त्या आत्मस्वरूपाला कसे प्राप्त होतील? आत्मस्वरूपाला प्राप्त होतील म्हणजे तो जो त्यांचा देहभाव आहे किंवा जे देहदृश्य आहे तो दृश्य देह तसाच राहून त्याच्या ठिकाणी त्यांना आत्मरूप दिसतं.
का तो दृश्य देह त्यांच्या डोळ्यापासून बाजूला जाऊन आतमधलं आत्मरूप दिसतं. कल्पना आपण वेगवेगळी करू शकतो ना, की नामदेवांना त्या कुत्र्याला ती शिळी भाकरी खाताना तुपाची वाटी घेऊन धावत जावंसं का वाटलं? त्यांना तर तो कुत्रा दिसला का त्या कुत्र्याच्या जागी परमात्मा दिसला का? त्यांच्या वैचारिक परिपक्वतेमध्ये सर्व भूत मात्र सारखे आहेत. माझं पोट तसं त्याचं पोट, माझी पचनशक्ती तशी त्याची पचनशक्ती, द्या त्याला तू. माहिती नाही आपल्याला. वैचारिक पातळीवरती कुणीही आपला अनुभव घेताना आपल्या स्तरावर घेतो. म्हणून आता हा पुढचा काय सांगितलं त्यांनी, आता ते वैचारिक स्तरावर नाही आहेत. आता त्यांना सांगायचा अनुभव काय आहे की आता चांगदेवाला विचाराने आत्मस्वरूप आलं. ज्ञानदेवानं तर आहेच आहे. त्यामुळे आता आरसा जेव्हा समोर ठेवला तेव्हा आता त्यांना चांगदेव कशाला दिसेल? त्यांना आता त्याचं आत्मस्वरूपच दिसेल. कालपर्यंत आपण जे सगळे विषय पाहिले ते, आता चांगदेवाला नवीन दर्शन आहे. आता चांगदेव बघतो, चांगदेव म्हणतो अरे एक वेगळीच गोष्ट आहे, ज्ञानदेवांच्या ठिकाणी मला आत्मस्वरूप दिसत आहे. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात की देहभाव मावळून जाऊ दे चांगदेवा, म्हणजे तुला तुझं आत्मस्वरूप प्राप्त होईल. म्हणून बोधे भले, हे ज्ञान झालं. दोघे डोळस आरिसे ठरले, दोघेही डोळस आरसं ठरले. एकमेकी पाहिले आपुलेचं अस्तित्व. दोघांनीही त्या दोन्ही आरशांमध्ये समोरच्या आरशात आपलं, ह्यानी पण समोरच्या आरशात आपलं अस्तित्व म्हणजे असणं. आपण आत्तापर्यंत झालं ना आपलं असिते, असिले, आणि सर्वात शेवटी आपण ज्या शब्दावर थांबलो ते अस्तित्व, की ते त्याचं अस्तित्व असले. पण देहबुद्धी करून जे होते भेदभान, म्हणून आपण मगाशी म्हटलं की देहवृत्तीवर विवेक आला तरी पण एक कल्पना आहे. आणि देहवृत्तीवर न राहता आत्मवृत्तीवर गेल्यावर तर आत्मभानच आहे फक्त. ते भेदभान ते गेले मावळून ब्रह्मपदा पावले. हे त्याचे दर्शन या विणाना काही आन, हेच त्याचं दर्शन आहे. ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही. या सगळ्या ओव्यांमधनं जे सांगायचं आहे की जग पहा, ते कोणत्या दृष्टीने पहा आणि ते कसं असेल ते पाहिल्यानंतर ते म्हणाले दुसरं काही असणार नाही एका स्वरूपाशिवाय. आत्म्याचे ते आत्मपण मुळीचं अपेक्षा रहित. दोघांच्याही ठिकाणी आत्मस्वरूप जे आहे त्याला कशाचीच अपेक्षा नाही. म्हणजे ज्ञानदेवांना असं वाटत नाही की मी ह्याचं आत्मस्वरूप बघतोय, जरा एखादी थोडी आउटलाईन जरी त्याची दिली असती तरी त्याच्या शरीराची कल्पना आली असती. चैतन्यच असू दे पण एक आउटलाईन मिळाली असं काही त्यांना वाटत नाही की त्याचं एक रेखाचित्र तरी होईल. काही त्याची आवश्यकता नाही आहे. तो ना चांगदेव जो आहे तो चांगदेव मला त्या चांगदेव ह्या अस्तित्वाने कुठल्याही प्रकारे दिसावा असं ज्ञानदेवांना वाटत नाही. तो केवळ आत्मस्वरूपीच मला प्रत्ययाला यावा आणि चांगदेवाला माझा प्रत्यय, ज्ञानदेवांचा प्रत्यय हा आत्मस्वरूपावरच यावा. म्हणजे आत्म्याचे ते आत्मपण मुळीच अपेक्षा रहित असे. आत्मभावाला गेल्यानंतर ह्या जगाच्या कोणत्याही फापट पसाऱ्याचा कोणताही आयाम, कोणतंही डायमेन्शन त्याच्यापर्यंत पोचत नाही. तो पूर्णपणे त्यापासून अलग आहे. देह उपाधी करून जे भासले होते द्वैतपण, जोपर्यंत देहाची उपाधी अंतःकरणामध्ये शिल्लक होती तोपर्यंत जे द्वैत जाणवत होतं ते गेले मावळून ऐसा प्रभाव ज्ञानाचा. माऊली म्हणतात आता त्या ज्ञानाने तू काय करायचंय, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. एकमेकांना पाहतानाच तुला कळेल. हा एक प्रयोग आहे ना, आणि ह्या प्रयोगाने माऊलींनी त्यांना दाखवून दिलं. झाला की नाही यशस्वी का नाही झाला, काय वाटतं तुला? तर म्हणाले नाही, दोघांनाही ज्ञानाच्यामुळे चांगदेवानी सुद्धा तो अनुभव घेतला. तिये परी जो इया दर्पण रील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. आता ते म्हणतायत की याला दर्शन झालं, हा आत्मस्वरूपावर आला, इथपर्यंत झालं. आता आमच्याकरता
आता ते म्हणतात त्याचप्रमाणे जो ह्या ओव्यांना दर्पण करून घेईल, ह्या ओव्या हेच त्यांचं दर्पण होईल, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा, त्याला सुद्धा आत्मसुख प्राप्त होईल. हे ह्या ओव्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणाले का हो, ज्ञानदेवाने आळंदीत का कोणी भेटला नाही का एखादा आरसा? त्यांना एवढं त्या तापीच्या किनाऱ्यावर कशाला जावं लागलं आणि त्या चांगदेवांना कशाला दाखवायला लागलं? म्हणाले असं आहे, चांगदेवाची कर्म आणि उपासना दोन्ही पूर्ण झालेली होती. चांगदेवांचा अधिकार होता म्हणून ज्ञानदेवांनी त्यांचा अधिकार बघून त्यांना अध्यात्माची दीक्षा दिली. तिथे सुद्धा येथे पाहिजे जातीचे एरागबाळ्याचे काम नव्हे, असं कसं होईल? तिथे सुद्धा काहीतरी प्राप्त करून घ्यावंच लागेल. आणि म्हणून म्हणाले त्यांनी त्यांना दीक्षा दिली आणि म्हणाले हे ज्ञानदेव ही संत मंडळी कशी असतात हे जाता जाता सांगितलं. म्हणाले उगीच बडी जावं दावण्यासी, ज्ञानदेवांना पुष्कळ ज्ञान आहे. ज्ञानदेवांना असं नाही वाटलं यावे आळंदीतले लोक काय, त्यांना जरा काहीतरी प्रवचनं करू, कीर्तनं करू, त्यांना काहीतरी सांगू, त्यांना काहीतरी बोध करू, एवढा आपला अधिकार आहे, एवढं आपण करू शकतो. तर त्यांना या माध्यमातून काहीतरी शहाणं करू आणि आळंदीतली मुलं म्हणजे त्यांच्या दृष्टीने मुलं किंवा समाज हा आपण आपल्याकडून प्रबोधन म्हणाले असलं त्यांना काही वाटलं नाही. उगीच बडी जाव दावण्यासी आळंदीच्या अर्भकासी बसलेन सांगता अध्यात्मासी श्री ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हे काही सांगत बसले नाहीत, ते त्यांना घडवायला आलेली माणसं 2 नाही तर 4 घडतील, काही फरक पडत नाही. म्हणून ते म्हणतात की हे हृदयीचे ते हृदयी घातले. कारण अधिकाराची माणसं भिन्न आहेत. ज्यांचा अधिकार आहे तत्त्वज्ञान सांगण्याचा देणं, शाब्देच्या परेच्या निष्णात असं त्यांचं वर्णनच केलं आहे की नुसतं शब्दज्ञान असणारा गुरु नाही. जसं विवेकानंदांनी भगिनी निवेदिता म्हणाल्या की ह्या अमरनाथच्या यात्रेमध्ये आपण आलो, दर्शन घेतलं आपण भगवान शंकराच्या पिंडीचं आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्ही अत्यंत प्रसन्न झालात आणि तुमची प्रसन्नता बघून असं माझ्या लक्षात आलं की आपल्याला निश्चितपणे काहीतरी शिवाचा अनुग्रह झालेला आहे, आपण काहीतरी अनुभूती इथे घेतलेली आहे. तर नाही काय हो नाही ठीक आहे म्हणाले तुम्हाला मिळाली आहे मला माहिती आहे, तशी अनुभूती तुम्ही पण मला ह्या स्थलावर द्या. त्यावेळी विवेकानंदांनी सांगितलं हे काम माझं नाही, माझ्या गुरूंचं आहे, रामकृष्ण करतील, मी नाही. त्यामुळे आपल्याकडे परंपरेमध्ये कसे 3 गुरु आहेत त्यांनी सांगितलं. म्हणाले गुरु काय, तो गुरु असतो असं नाही, पण ज्याच्याकडून जे शिकलो तो गुरुच आहे. आणि म्हणून दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. त्याच्यामध्ये मुंगी पण गुरु आहे, बाईच्या हातातली बांगडी पण गुरु आहे, कोण नाही आहे गुरु. त्या प्रत्येकाकडनं दत्तात्रेयांनी काहीतरी शिकलं आहे. म्हणून ते म्हणाले मी 24 गुरु केले. असं विवेकानंदांनी सांगितलं की ज्याला फक्त अभ्यास करता येतो, वाचता येतं, तो विषय कळतो, तो विषय थोडी मांडण्याची त्याच्याकडे ताकद असते, असा जो बोलतो तो ना शाब्दे निष्णात असतो ना परे निष्णात असतो, फक्त त्याला थोडं कळतं. म्हणजे मी नेहमी व्यवहारात असं म्हणते की 2 गोष्टी. एक असं की फक्त तो श्रोत्यांच्या पुढे 1 तास असतो, कारण श्रोत्यांना माहीत नसतं की हा काय कवित्व करणार आहे इथे येऊन, त्यामुळे तासभर फक्त तो पुढे असतो, श्रोता तासभर मागे असतो. दुसरं वक्ता आणखीन एक असतं की तो त्याला जेव्हा आजच्या पद्धतीने वक्ता आहे असं वाटतं तेव्हा मी नेहमी म्हणते की 1 तासाचा त्याला असं वाटतं की मी लोकांना लोकल ॲनेस्थेशिया देऊ शकतो. तासाचा ॲनेस्थेशिया आहे की बुवा लोक आपलं बोलणं तासभर नक्की ऐकत राहतात, हे एवढं करण्याची आपली ताकद आहे असं म्हटलं त्या वक्त्याला वाटतं. आणि त्याला काहीच कळलेलं नसतं, पण तो आपला बोलत असतो. त्यांनी सांगितलं हा जो कोण आहे ना, हा गुरु वगैरे काही नसतो, तो पोस्टमन असतो. तो तिकडचं जे आहे ते इकडे आणून पोचवतो, त्याच्याकडे तो अधिकार नाही. शाब्देच्या निष्णात हा गुरु आहे. तो म्हणतो बाबा मला हे सगळं माहिती आहे, हा अभ्यास माझा पूर्ण तयार आहे, पण तो मला काहीच प्राप्त झालेला नाही आहे, त्या दिशेने मी व्यापार करू शकत नाही. हा पहिल्या प्रकारचा गुरु. दुसऱ्या प्रकारचा गुरु शाब्दे निष्णात आहे, परे निष्णात आहे, त्याला स्वतःला आत्मानुभूती घेण्याचं सामर्थ्य आहे, तो स्वतः ती घेतो, त्या स्थितीत राहतो,
पण तो दुसऱ्याला देऊ शकत नाही. आणि एक गुरु असे आहेत, अडाणी असो, शहाणा असो, अधिकारी असो नसो, हात धरून त्याला उचलून घेण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे. आणि म्हणून विवेकानंदांनी सांगितलं, तिसऱ्या प्रकारचे माझे गुरु आहेत, कोणालाही हाताशी धरतील आणि उचलतील. हे रामकृष्णांचं सामर्थ्य आहे, हे माझं नाही. त्यांनी इथे म्हटलंय की योग्य पाहून ज्ञानदेवांनी ही पत्ररूप दीक्षा दिली आणि माऊलींनी गुरुत्व कोणाकडे सोपवलं? निवृत्तीनाथांकडे. आणि निवृत्तीनाथांनी मात्र आम्हाला दोघांनाही त्यांच्या माऊली भावानी हा जो पुन्हा आनंद आहे आत्मानुभूतीचा, तो आनंद आम्हाला दोघांना ही दिला. आणि जणू काही त्याच्या रूपाने, म्हणजे चांगदेवाच्या रूपाने मलाही खाऊ मिळाला. आता ते पुढे म्हणतात की काही करावं न करावं, निष्कलंक भक्त व्हावं भगवंताचं, तर्कवितर्क टाकून द्यावेत, ग्रंथावरती दृढ विश्वास ठेवावा आणि ह्या चांगदेव 65ला पाहावं. कशी वाचावी चांगदेव 65? त्याच्याकरता सांगतायत की सप्रेम भजन करावे, निष्कलंक भक्त व्हावे, तर्कवितर्कात टाकावे, विश्वास ठेवून दृढतर आणि पहावे 65सी. आणि ह्या 65ला पाहावं. या ज्ञानेश विरचित लिखितासी, ऐसा पाहणारा निश्चयेसी ब्रह्मपदा जाणार हो. म्हणाले या ग्रंथाकडे त्यांनी योग्य दृष्टीने पाहावं. ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्याही करता अनुकूलता या ग्रंथामध्ये ठेवून दिली आहे. त्यांनी अभ्यास करावा, माऊली कृपावंत झाल्याशिवाय राहणार नाही असं टीकाकार म्हणतो. नाही तेची काय नेणे असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आ पैसे, ते की होईजे. आत्मा कसा आहे? नाही तेची काय नेणे असे. आत्मा धर्मशून्य आहे, त्याला कोणताच धर्म नाही. धर्म म्हणजे हा मोबाईल आहे, या मोबाईलला त्याचे काही धर्म आहेत. या मोबाईलनी काय करावं काय नाही, आपण किती प्रकारचे ॲप्स घेतली आहेत, आपण किती प्रकारच्या त्याच्यामधल्या फॅसिलिटीज आहेत, आपला स्मार्टफोन किती स्मार्ट आहे, त्या सगळ्यावरती त्याची सगळी जे अस्तित्व आहे त्याचे धर्म हे तुमच्या फोनमध्ये होत नाही का? नाही व आमच्या इथं होत नाही, माझ्या इथे होतं, एवढ्या फॅसिलिटीज आमच्याकडे आहेत. हे धर्म आहेत त्याचे. आता आमचा धर्म मानव धर्म आहे, माणसासारखे आहोत. त्या माणसाच्या देहामध्ये जी स्थित्यंतरं होतील ती आमच्यामध्ये होत जातील. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की धर्म धारणात धर्म मिथ्याहू, जो आम्हाला धारण करतो तो धर्म आहे. आम्ही ज्याच्यामुळे धारण होतो तो धर्म. आरोग्य हा आमचा धर्म आहे, कारण तोच आम्हाला धारण करणार आहे. म्हणाले आत्मा सर्व धर्म शून्य सत्य, तो काय कैसे हे न कळत. तो त्याला कोणताच धर्म नाही आम्हाला जसं आहे ह्या प्रपंचामध्ये, या लौकिकामध्ये, संसारात. त्यामुळे आमचं स्वरूप कळतं. पण म्हणाले त्याला कोणताच धर्म नसल्यामुळे आम्हाला त्याचं स्वरूप काही कळत नाही, म्हणून तो आम्हाला दृश्य रूपामध्ये प्रकट नाही. मग तो दिसत नाही तर त्याला मानू नये असं म्हणावं का? नाही म्हणाले, पण तो आहे ना, त्याचं अस्तित्व सर्वदूर भरू नये हे लक्षात घ्यावं. आणि म्हणाले म्हणून आत्म्याला नाकारण्याला अर्थ नाही, कारण तो सर्वदूर भरलेला आहे. असं म्हणण्याला तरी काय अर्थ आहे? कारण त्याचा प्रत्यय येतो म्हणून. म्हणून ते म्हणतात अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये हा सर्व विषय पहा. म्हणून आता मागे आपण पाहिलं ना, त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी अपरोक्ष अनुभूती हेच त्याचं गमक. आणि समर्थांची भाषा फार अधिक रोखठोक आहे. ते म्हणाले कशाला आमच्यावर विश्वास ठेवता? अहो तुम्ही बुद्धिवादी ना, तुम्ही म्हणता ना ईश्वरवाद नाकारावा, नाकारा, आधी प्रत्यय घ्या. ईश्वराच्या नास्तिकपणाचा तरी होईना प्रत्यय घ्या आणि मग म्हणाले नाकारा. येत प्रत्ययासी कारण प्रत्ययो पाहावा. भगवंतानी तोंडात जीभ दिली आहे म्हणून बोलण्याचा अधिकार दिलेला नाही आहे. अरे मुखात जीभ आहे ह्याचा अर्थ तुम्ही काही बोलू अनुभव घेतलाय का? तो ईश्वर नाहीचा नाही घेतला. मग आम्ही ईश्वर आहेचा पण घेतला नाही. मग आहेही बोलू नका, नाहीही बोलू नका, दोन्ही बोलू नका ना. तुम्हाला दोन्ही बोलायचा अधिकार नाही. अनुभव घेतल्यावर बोला. आणि म्हणून म्हणाले प्रत्यय आत्मानुभवाचा तेव्हाच आहे यावयाचा की जेव्हा द्वैत भावाचा पत्ता समूळ मोडेल.
जेव्हा द्वैत पूर्णपणे मोडेल त्याच वेळी मनुष्याला आत्मानुभूतीची प्राप्ती होईल. कसं द्वैत मोडेल? म्हणजे साखर आहे आणि गोडी आहे. साखरेत राहू नका असा आम्हाला त्यांनी उपदेश. गोडीत राहा. गोडी ही त्याची आत्मस्थिती आहे, साखर ही त्याची आत्मस्थिती नाही. आणि म्हणून म्हणाले अंतर्मुख व्हा. अंतर्मुख झाल्याबरोबर पाहणारा विरून जातो, त्याचं अस्तित्व संपून जातं. कुठे संपतं? आत्म्याच्या ठिकाणी. अंतर्मुख होऊन जर परमात्म्याला पाहायला लागलो तर त्याचा लौकिक जीवभाव देहभाव नष्ट होऊन जातो. आणि म्हणाले आपलेपण निराळेपणाने पाहणं त्याचं संपून जातं. आणि मग जसं मीठ समुद्राला भेटायला येतं तशी त्याची स्थिती होते. ते पुढे म्हणतात आपुलेपणे निराळा न राहे पाहणारा वेगळा, ऐसा अनुभव सोहळा अगम्य आहे. तो काही शब्दात सांगता येत नाही, ना तो माऊलींनी सांगितला आणि ना टीकाकार त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी आता शेवटची ओळी, निदे परते निदई जणे जागृती गिळोनी जगणे, कैसे ते केले तैसे गुंफणे ज्ञानदेवो म्हणे. ते म्हणाले आता तुम्हाला फक्त संकल्पनेमध्ये जायचं आहे. काय आहे? निदे परते निदई जणे. निद्रा सोडून झोपणं, जे निद्रा सोडून निद्रेत असणं त्याला काय म्हणतात? आत्मनिद्रा. तर त्यांनी सांगितलं निद्रा सोडून म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिघांच्याही अवस्थांच्या पलीकडे असणारी जी एक निश्चित अवस्था आहे, एक स्थिर अवस्था आहे, एक निश्चल अवस्था आहे, तिला आत्मनिद्रा असं म्हणतात. व्याख्या झाली. जागृती गिळोनी जागणे. म्हणाले आता दुसरी व्यावहारिक जागेपण जे आहे, व्यवहारामध्ये आम्ही जे जागतो, सावध असतो, बॅक ऑफ द माइंडमध्ये तो विषय माझ्या आहे म्हणतो, म्हणजे कुठल्याही पातळीवर आम्हाला असणारी जी सावधगिरी आहे ती टाकीत असे गिळूनही हा ज्या जागृतीचा आहे गुण, ती आत्मजागृती. व्यवहारातल्या सर्व जागृती संपून जातात. मनाच्या, बुद्धीच्या, शरीराच्या, लौकिक कर्माच्या सर्व संपल्या. ते जे कोण संपवतं ते कोण आहे? ती आत्मजागृती आहे. तिसरं, त्या आत्मतत्वासी या 65 ओव्यांशी गुंफिले म्हणती ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज, म्हणजे वाच्यांश लक्षांश टाकून करून घेणे आत्मज्ञान. थेट वाणीचा अर्थ आम्हाला त्याची गरज नाही, लक्षित अर्थ त्याची गरज. आत्मतत्वाच्या ठिकाणी हे शब्द मागेच पडले आहेत. म्हणून आणखीन काय मागे पडलं? त्वमपद तत्पद, तेही मागे. तत् त्वम असी, तत् गेलं, त्वम गेलं, काय शिल्लक राहिलं? असी. म्हणजे काय शिल्लक राहिलं? अस्तित्व. असी असणे, बीइंग, पास, एवढंच आहे, तेवढंच शिल्लक राहिलं. आणि ते पुढे म्हणतात की हे सगळं आत्मानुभवानी सांगितलेलं आहे. त्या निर्विकार आत्मतत्वाच्या बरोबर जोडलं जाता येतं. आणि हे जे 65चं लेखन आहे ते चांगदेवाच्या करता आहे, ते निवृत्तीनाथांच्या कृपेनी आहे. पण म्हणाले त्याच्यामुळे असंख्य लोक कृतार्थ झाले आहेत. आणि आम्ही या 65चा उपयोग करावा तर आमच्या मानवी जीवनाचं सार्थक आहे असं टीकाकार सांगतात आपल्याला. हे अध्यात्माचे राजे पण का? म्हणाले ह्या अध्यात्म क्षेत्रामध्ये आम्हाला राजा बनवणार आहे, आम्हाला श्रेष्ठ पदावर नेऊन बसवणार आहे. पण ते राजे पण कसं आहे? निष्कलंक आहे. ह्या राजाला, लौकिक राजाला जशा अनेक गोष्टी, अनेक मिती त्रासदायक आहेत, तशा इथे त्रास कशाचा नाही. म्हणाले इतरा ठाई नाही हा गुण निष्कलंकपणाचा. या आत्मतत्वाखेरीज आत्मस्वरूपाशिवाय हे अमोघ अध्यात्मज्ञान सुकृताविण ना प्राप्त होय. आमचं सुकृत पाहिजे काहीतरी की ज्यामुळे आम्हाला सुकृते भेटी सद्गुरूची प्रथमता होय असाची. की आमच्या मनामध्ये आधी जिज्ञासा, आमचं सुकृत, मग सद्गुरूंची भेट आणि मग अध्यात्माची गोडी जर आम्हाला लागली. कारण सद्गुरू केले पण आम्ही नाहीच त्या दिशेने चाललो तर सद्गुरू कृपा संपादन केल्या होय अध्यात्मज्ञान, जैसे रात्रीचे रात्री पण जाऊन तोच दिवस होई.
म्हणजे रात्र नावाची वेगळी गोष्ट आणि दिवस नावाची गोष्ट, नाटकाच्या ठिकाणी जसे पडदे बदलतात तसं दिवस नावाचा पडदा आणि रात्र नावाचे दोन पडदे नाही आहेत. रात्र संपते म्हणजे रात्रीचं रात्री पण जाऊन दिवस पण येतं. तसं आमचा जीवभाव जाऊन आम्हाला आत्मभाव प्राप्त होतो. आणि त्यांनी सांगितलं ह्या 65 ओव्या ह्या त्याकरता मार्गदर्शक आहेत. आपल्याला मगाशी म्हटलं तसं हे निखळ अध्यात्मज्ञान आहे. अनुभूतीशिवाय त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. पण पोस्टमनगिरी करण्याचा आपल्याला काही अडचण नाही आहे, की आपण नक्की करू शकतो. त्याचं कारण असं की स्वांत सुखा या सर्व गोष्टी आहेत. माहीत नाही की हा पोस्टमनगिरी करता करताच एखाद दिवशी जर त्या जीवाला जिज्ञासा निर्माण झाली, करायलाही लागेल. अध्यात्म मार्गावर वाटचाल करणारच नाही असं नाही. त्यामुळे आपल्याला पुष्कळ चांगल्या आशा आहेत आणि चांगलं भवितव्य आहे असं धरून वक्त्यांनी बोलत राहावं आणि भगवंतांनी त्याला सांभाळावं. आणि खरंच आपल्याला सांगते की ह्या सर्व आध्यात्मिक गोष्टींच्या मध्ये वक्त्याचं काही सामर्थ्य नसलं तरीसुद्धा भगवंत त्याला कधी अपसिद्धांत बोलू देत नाही. भगवंत त्याला कधी चुकीचं बोलू देत नसू दे, त्याला कळत. पण भगवंत तेवढं सांभाळतो. आणि तेवढी श्रद्धा तरी वक्त्याच्या अंतःकरणात राहिली तर त्याचं वक्तव्य भरकटणार नाही, भरंगळणार नाही आणि दुसऱ्याला सिद्धांतांचा अपलाप करून गोंधळात टाकणार नाही. म्हणून आपल्याकडे म्हटलं आहे की जे जे काही आपल्या वक्तव्यामधलं यदत्र सौष्ठवम किंचित तत्तत गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवम तत्तत ममेव गुरोर नाही. जे जे यातलं सुंदर आहे आणि जे जे आपल्याला ते भावलं आहे ते ते सगळं गुरुपरंपरेचं वैशिष्ट्य आहे आणि अधिकार आहे आणि सामर्थ्य आहे. आणि जे जे आपल्याला वाटलं इकडे काहीतरी गडबड आहे, हे काहीतरी संपलं नाही, ते वक्त्याचं कर्तृत्व आहे, त्याच्या बुद्धीचा विलास आहे. आणि त्यामुळे त्याच्याकरता वक्त्याला क्षमा करावी आणि गुरुपरंपरेच्या वरती लक्ष ठेवून त्या ग्रंथाकडे निर्दोष बुद्धीने बघावं. रामकृष्ण मठामध्ये यावेळी मी पुष्कळ वर्षांनंतर आले. मध्ये 2-3 वर्ष तरी नक्कीच गेली. आणि पुन्हा एक इतका चांगला ग्रंथ घेऊन श्रावणासारख्या पवित्र मासामध्ये इथे त्याच्यावरती काही थोडं चिंतन करायला मिळावं ह्यासारखं भाग्य ते कोणतं. आणि त्यामुळे रामकृष्णांच्याबद्दलची जी अत्यंत श्रद्धा अंतःकरणात आहे, त्यांच्या रूपापासून एक मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते. त्यामुळे मला अतिशय लहानपणापासूनचं प्रेम, आम्ही आमच्या वयाच्या 10व्या वर्षापासून रामकृष्ण मठात मुंबईला जायला लागलो. तर सांगायचा आपल्याला हेतू असा की जेव्हा जेव्हा मठात येण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा असं वाटतं की आपलं काहीतरी भाग्य आहे. की लहानपणापासून आम्ही जायचो, तिथे जेवायचो, खायचो, प्यायचो, बसायचो. त्या काळामध्ये असणारे जेवढे म्हणून महाराज जी होते ते आम्हाला खारच्या मठामध्ये खूप भेटायचे, खूप आमचे लहान मुलांचे लाड करायचे. म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीला तर नवरात्रामध्ये नेहमीच देवी करून उभं करून तिची पूजा केली जायची. असं खूप एक छान काळ रामकृष्ण मठाशी जीवनभर व्यतीत झालेला आहे. आणि जीवनाच्या उत्तरार्धात सुद्धा अजूनही संबंध एका वेगळ्या प्रकाराने मठाशी चांगले राहिलेत. आपलं भाग्य आहे. ठाकूरांनी अशीच कृपा करावी आणि आपल्याला जवळ ठेवावं एवढीच त्यांच्या चरणाशी प्रार्थना करून हे सगळं जे आत्तापर्यंतचं आपलं सत्र होतं चांगदेव 65चं ते आज आपण संपन्न करूया.